हॅलो फ्रेंड्स, 2 दिवस सॅटर्डे संडे सुट्टी झाली. मग आज कायरोचा काही मूड नव्हता. असं काही चालू होतं त्याचं. जेव्हा मी त्याला ब्रश करायला घेऊन जात होते, त्याची तब्येत पण थोडी ठीक नव्हती. त्याला बोलत होते नको जाऊ स्कूलला, पण त्याने मात्र काही ऐकलं नाही. साबुदाणा खिचडी स्वतःच्या हाताने नाश्ता करून घेतला त्याने. औषध पाजून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. त्यानंतर चहा घेतला मी आणि मग दोघांनी बसून एकत्र नाश्ता केला. बेसिन क्लीन करण्याचा हा ब्रश मी काल घेऊन आले होते 99 स्टोअरमधून. अगोदर माझ्याकडे असाच होता, पण तो काल अचानक तुटला. त्यामुळे मग मला हा तसाच सेम भेटला, म्हणून मग मी तो घेऊन आले. दुपारच्या जेवणासाठी कोबीची भाजी चपाती बनवायची होती. भाजीला मस्त फोडणी दिली, चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर वेळ होता जेवायला. म्हटलं वरती जाऊन थोडं काम करून घ्यावं. कायरवनी हे सगळे लॉन्ड्री बॅगचे कपडे खाली टाकून ठेवले होते आणि हे बाकीचे पण कपडे मला घडी करायचे होते. त्या अगोदर म्हटलं बाहेरचे कालचे कपडे सुकलेत का बघावे. तर कपडे छान सुकले होते, ऊनही होतं. मस्त घडी केले, बाहेरच थांबून घडी केले आज. छान वातावरण झालं होतं. मग थोड्या वेळ गॅलरीत थांबले. कुणाल पण गॅलरीत येणार होता, पण त्याला कॉल आला होता त्यामुळं तो आला नाही. मी खाली येईपर्यंत कायरवी स्कूलमधून आला होता आणि स्कूलमधून आल्या त्याचं असं काही चालू होऊन जातं. रोज जे काही ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये करतो ते घरी येऊन अगोदर त्याला दाखवायचे असतात काय काय केलं आहे. आणि कपडे चेंज न करताच बघायचं होतं की आज काय होमवर्क दिला आहे टीचरनी. जेवण करायला घेतलं. मस्त छान ताट वाढून आम्ही जेवण केलं तिघांनी. भांडी वगैरे धुतली, किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. कायरोला वाफ द्यायची होती मला. वाफ घेताना पण त्याची बडबड चालूच होती. पोयम्स बोलून दाखवत होता, संडे मंडे बोलून दाखवत होता. वाफ घ्यायला आणि औषध प्यायला त्यांनी कधीच त्रास दिला नाही मला लहानपणापासून. त्याला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अजिबात झोपला नाही. मग मीच थोड्या वेळ झोपले होते. संध्याकाळी उठून चहा ठेवला. तोपर्यंत हा स्पाइस बॉक्स पण घेतला होता मी काल 99 स्टोअरमधून. तो व्यवस्थित अरेंज करून ठेवला. संध्याकाळी मग मिरवणूक आली होती देवीची. त्या मिरवणुकीत थोडासा डान्स केला. पाऊस येत होता त्यामुळे जास्त कोणी नव्हतं. आम्हीच थोड्या वेळ डान्स केला आणि मग घरी आले कायरोला घेऊन. पाऊस थोडा वाढला होता, मग त्यामुळं घरी आलो होतो आम्ही. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी वटाणा राईस बनवला होता. त्यासाठी कांदा टोमॅटो छान बारीक चिरून घेतले, त्याला तेलामध्ये फ्राय केले, खडे मसाले टाकले, आपलं लाल तिखट हळद हे सगळं टाकून कोथिंबीर टाकली, धुतलेलं तांदूळ टाकलं आणि गरम पाणी टाकून तूप टाकून झाकण लावून त्याला 5-6 शिट्ट्या करून घेतल्या. सगळं किचन ओटा वगैरे क्लीन केला झोपायच्या अगोदर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.